मी हे केलंय, मी ते केलंय, मी इथून आलोय, तिथून आलोय, नुसती मांडी ठोकली, नारवाच्या बडबड केली म्हणजे तुम्ही कोल्हापूरचे होत नाही. जो प्रभू आहे तर त्याचे सगळे आधी त्याने केलेले रील्स आहेत ते सगळे बाहेर आले आणि मग ह्या सगळ्या लोकांमध्ये ना काही सिनियर सिटीजन्स आहेत. हा, आता आपण या नाटकाच्या दुसऱ्या अंकाकडे वळूयात, चालेल का? अगं पण मी ते का तसं करू? पण हे तुलाच करावं लागणार आहे, मी नाही करणार आहे. त्या तन्वीचा एक्स्ट्रीम कर्कशपणा आणि प्राजक्ता शुक्रेचं एक्स्ट्रीम माधुर्य. सागर कारंडे यांच्या प्रोफेशन विषयी बोललं तर एकदम चिडायला झालं, पण मग राधाच्या प्रोफेशनवर बोलणारे आपण कोण? कॅमेरा देवता आणि ड्रामा रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत 2 अंकी मराठी रोस्ट ऑफ मराठी बिग बॉस सीझन 6. पहिल्या अंकामध्ये या घरात आलेल्या सदस्यांना आपण ओव्हरऑल जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या अंकामध्ये या सदस्यांमध्ये असलेल्या किड्यांना आपण मायक्रोस्कोप खाली घेणार आहोत. प्रथेप्रमाणे 17 लोक बिग बॉसच्या घरात आली आणि आल्या आल्या जे काही एक उमेदवारासारखी प्रचार करायला लागली ना, मी हे केलंय, मी ते केलंय, मी इथून आलोय, तिथून आलोय, माझं शिक्षण हे, मी हे. ओके ओके ओके, कळलं कळलं. म्हणजे ते पॅम्पलेट वाटून 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 पहिल्याच आठवड्यामध्ये एवढी रद्दी गोळा झाली असेल ना त्या बिग बॉसच्या घरात. हे पा, शेअर करणं आणि स्वतःचं मार्केटिंग करणं यामध्ये ना एक भिडेपूल असतो जो कधीच यांचा पाण्याखाली गेलाय. मला असं होतं आणि की यार तुम्ही कशाला ते सांगत बसता की मी इथून आले, तिथून आले, मी कोल्हापूरचे, नुसती मांडी ठोकली, नारवाच्या बडबड केली म्हणजे तुम्ही कोल्हापूरचे होत नाही. मला इंग्लिश कसं बोलता येतं हे सारखं दाखवलं म्हणजेच तुम्ही सुशिक्षित आहात असं होत नाही. तुम्ही गावाकडचेच आहात म्हणूनच तुम्ही इनोसंट आहात, म्हणून तुम्ही इनोसंट खरंच होत नाही, किंवा म्हणूनच शहरातले वाईटच असतात का, तर असंही नाही. सी, ओव्हरऑल आता मागच्या सीझन पासून आपल्याला कळलेलं आहे की बिग बॉस आणि कॉन्टेंट क्रिएटर्स यांचा एक टाका भिडलेला आहे. त्यामुळे आता येतात कॉन्टेंट क्रिएटर्स, येतात बिग बॉस मध्ये, तर काय करणार आता बऱ्याचशा लोकांना मग हे बरेचसे लोक काही माहिती नसतात, पण मग आता हळूहळू ओळख होणारच आहे त्यांची. पण मग रिसेंटली काय झालं, तो जो प्रभू आहे तर त्याचे सगळे आधी त्याने केलेले रील्स आहेत ते सगळे बाहेर यायला लागले की हा पहा कसे रील्स करतो, काय करतो वगैरे. तर काय की एक अशिक्षित काहीतरी एक फिजिकल कंडिशन असलेला एक मुलगा तो त्याच्या बुद्धीप्रमाणे काहीतरी रील करत सुटतो, पण त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळतात. त्याला बिग बॉसने घेतलं, हा त्यांचा चॉईस. पण माझा मुद्दा हा आहे की घरामध्ये ऑलरेडी असलेली सुशिक्षित ज्यांची इन्स्टा प्रोफाईल अगदी चकाचक असेल अशी मंडळी काय वेगळे दिवे लावतायत. त्या प्रभूला तो विशाल असं डंबेल सारखं उचलतोय, मी तुझ्यासोबतच व्यायाम करीन असं म्हणतोय, तो जेव्हा सांगतोय की बाबा मला असं काही उचलू नको, माझं असं असं आहे हे शिस्तीत सांगतोय, तेव्हा याचा इगो हर्ट होतोय, तो त्याला हडतूड करतोय. त्याच्यावरती प्राजक्ता शुक्रे सुद्धा असं करते. त्याने सागर कारंडेला सुद्धा सांगितलं की हे पा, मी इथे असले काही धंगडे करायला आलेलो नाहीये, मी माझा गेम खेळायला आलोय. तिथे पुन्हा सागर कारंडेचा इगो हर्ट झाला. सो माझं म्हणणं हे आहे की एकंदरीतच नाही, सगळीच मंडळी काठावर पास होणारी आहेत, इथून तिथून सगळे सारखेच असतात. बरं, त्या पहिल्या काही दिवसांमध्ये त्या प्रभूच्या किती अवतीभोवती सगळी लोक होती. मग तुझी गर्लफ्रेंडच कोण आहे, मग तुझं लग्नच कधी होणार आहे, मग तुझं हेच काय तेच काय. तो काय डायरेक्ट आकाशातून टपकलेला एलियन नाहीये त्याला या गोष्टी विचारायला आणि त्याला त्रास द्यायला. आणि मग ह्या सगळ्या लोकांमध्ये ना काही सिनियर सिटीजन्स आहेत. हा, म्हणजे बिल्डिंग मध्ये असे सिनियर सिटीजन्स गोल करून बसतात आणि मग नंतर ते तिकडे चर्चा करत बसतात. राजकारणावरती असेल, आजूबाजूच्या लोकांवरती असेल, येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींवरती असेल, अशी चर्चा करत बसतात ना, अशी एक सिनियर सिटीजन मंडळी या बिग बॉसच्या घरात आहेत. त्यांची नावं आहेत सोनाली, दीपाली, विशाल, राकेश आणि प्राजक्ता. ही सगळी सिनियर सिटीजन मंडळी, यांना तर माहितीच आहे, यांना बिग बॉस पूर्ण गेम कळलेला आहे. त्यांना माहिती आहे की बिग बॉस कसं आहे, त्यांना माहिती की बिग बॉस मध्ये येणारे लोक कसे आहेत, त्यांना माहिती की इथे नंतर लोक काय काय वागतात, कसं कसं करतात. हो ठीक आहे, तुम्ही हे सगळं जे सांगताय ना लोकांना की हे भांडणारच आहेत, त्याच्यावर आम्ही काय रिॲक्ट होणं अपेक्षित आहे? आम्हाला हे माहिती आता की 6वा सीझन आहे बिग बॉसचा. काही जण ठरवून भांडतात, काही जण मुद्दाम गॉसिप करतात, काही जण रडतात, काही जण भांडतात रडतात, काही जण इरिटेट करतात, काही जण शांत असतात. सगळं आम्हाला सुद्धा माहितीये सगळं. तुम्ही तुमचा गेम खेळा आता. सो इथली जी ज्युनियर मंडळी आहेत त्यांच्यामधले भांडणाचे मुद्दे, त्यांच्यातली एनर्जी अशी बाहेर येण्यासाठी उछल रही आहे.
रे. आणि जी काय सगळे सिनियर सिटीजन मंडळी आहे त्यांच्यामध्ये आत असलेले सगळे उपदेशांचे डोस, त्यांचे अनुभव, त्यांचे सल्ले बाहेर येण्यासाठी कायम असे उछल रे, खुदक रे. आता आपण या नाटकाच्या दुसऱ्या अंकाकडे वळूयात, चालेल का? बापरे, डोकं गरगरायला लागलं. तर आपण दुसऱ्या अंकाची सुरुवात करू एका अशा पात्रापासून ज्या पात्राला वाटतंय की आपण खूप छान ठामपणे स्टँड घेत आहोत, पण तू स्टँड नाही घेतेस, तू स्टँडवर येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये चढतीयस. ओळखा पाहू कोण? अर्थातच तन्वी कोलते. प्राजक्ता शुक्रेला वाटत होतं की घरामध्ये ती एकटीच सिंगर आहे, पण तसं नाहीये. घरामध्ये अजून एक सिंगर आहे जिचं नाव आहे तन्वी कोलते. अगं पण मी ते का तसं करू? पण हे तुलाच करावं लागणार आहे, मी नाही करणार आहे. मी कुठे केलं? माझा मुद्दा हायलाइट झालाच पाहिजे. तन्वी नावाच्या वाय क्रोमोझोमचा मिलाप जेव्हा रुचिका नावाच्या झेड क्रोमोझोमशी होतो, तेव्हा या वायझेड क्रोमोझोमचा मिलाप होऊन त्याच्यातनं एक मेलोड्रामाचं मूल जन्माला येतं. त्याचं काय करायचं आम्ही? त्या तन्वीचा एक्स्ट्रीम कर्कशपणा आणि प्राजक्ता शुक्रेचं एक्स्ट्रीम माधुर्य. प्राजक्ता, तुझं आवाजातलं माधुर्य, तुझं गाण्यातलं माधुर्य आम्ही सगळं समजू शकतो, पण या माधुर्या मागचं तुझं जे चातुर्य आहे ना, ते आता हळूहळू कळत चाललंय. दीपाली, सोनाली, विशाल आणि राकेश यांच्या सुरात सूर मिसळून तू जो काही फेवरेटिझमचा ताल धरलाय ना, तो आम्हाला कळतोय बर का. हे पण दीपाली सय्यद जरा डॉमिनेटिंग आहे हे तर कळतंय, आणि बाकीचे लोक सुद्धा डॉमिनेट होत आहेत. पण आता तन्वीने तिला फाईट दिली, कारण दीपालीने खरंच तिला हडतूड केलं होतं बरं का, केलं होतं, आणि बाकी कुणीही तन्वीची साईड नाही घेतली. पण मग तन्वीने मुद्द्याचा गॅस पेटवण्याच्या ऐवजी जो काही एक वणवा पेटवला, त्याच्यामध्ये तो मुद्दाच जळून खाक झाला. तन्वीनं खरं तर इतर लोकांना चांगले टफ देऊ शकेल, पण तिने हा अतिरेकीपणा आणि सारखा रडकेपणा आणि इन्सिक्युअर होणं थांबवलं पाहिजे. आणि दीपाली ताई, तुमच्या आंखो की गुस्ताखी मी समजू शकते, पण तुमच्या जजमेंटच्या गुस्ताखी आमचं काय करणार? आपण आयुष्यात काय उखाडलंय असा प्रश्न कितीही मनात आला ना, तरीही तो विचारणार नाहीये मी, कारण दॅट इज द पॉइंट. तिथे प्रत्येक जण काही ना काहीतरी करून आलेलाच आहे. आपण लावणी करतो की आपण डीजेवर थिरकतो हे ज्याचं त्याला क्लिअर आहे, आणि ह्या दोन्ही फॉर्मॅट्सना बघणारे, आवडणारे हे त्यांचं त्यांचं पब्लिक आहे. सागर कारंडे यांच्या प्रोफेशन विषयी बोललं तर एकदम चिडायला झालं, पण मग राधाच्या प्रोफेशनवर बोलणारे आपण कोण? आणि ऍक्च्युली तिथे राधा सुद्धा तिला डायरेक्ट जाऊन बोलू शकली असती, पण ठीक आहे, फर्स्ट वीक आहे, थोडस असं गांगरून जायला होऊ शकतं. बट आय होप की राधा सुद्धा या तिच्या कोशातनं बाहेर पडेल आणि योग्य गोष्टींसाठी बोलायला लागेल. ती सुद्धा नंतर दीपाली ताईला जे बोलली, म्हणजे तू तर आयुष्यात कायच केलंय बाबा, मला तर ते काही पटलेलंच नाहीये, म्हणजे मी केलंय पण तू तर कायच केलंय, म्हणजे मला तर नाहीच वाटत की तू काही केलंय, असं राधाचं बोलणं सुद्धा चुकीचंच आहे, जिथे तन्वी तिला बरोबर सांगत होती. करणने त्या रुचिकाची पॉवर की घेतली आणि त्याचे साईड इफेक्ट्स जे काही आपल्याला सगळ्यांना भोगावे लागलेत ना, युरिनरी ब्लॅडर बस्ट होईपर्यंत ती रुचिका ओरडत होती, भांडत होती, आणि मग नंतर करणनेच सगळ्या अपेक्षा बस्ट केल्या. ती पॉवर की फुसकी निघाली की. अरे करण, ठीक आहे, तू पहिल्याच आठवड्यात बाहेर नाही जाणार आहे याचा तुला कॉन्फिडन्स आहे, पण तू कॅप्टन होऊ शकला असतास, तू नंतर दुसऱ्यांना नॉमिनेट करू शकला असतास. आज जाऊन काहीच नाही केलं. त्या श्रीखंडाच्या गोळीला तू मस्त इझिली तो बजर वाजवू दिला. अजून एक असा मोठा का मला विचारायचा आहे, कुणाला? तर ते जे तिघ चौघ लोक आहे ना ज्यांनी उपोषण धरलेलं आहे, कुणासाठी? त्या सायलीसाठी. काय संबंध आहे तुमचा? उपोषण का धरायचंय? ही तिची मस्त फिरतीये इकडून तिकडे, इकडून तिकडे, इकडून तिकडे, आणि लोकांना कळू दे की ती व्यक्ती किती नालायक आहे आणि आम्ही किती. एनिवे, आता पहिलाच आठवडा आहे, लगेच एवढे धडाधड जजमेंट्स काढायची गरज नाहीये. असं सगळं काढून झाल्यावर मी तुम्हाला सांगतेय. पहिलाच आठवडा आहे, काही जण गप्पा आहेत, काही जण लय शाने आहेत, काही जण खूप बडबड करतायत, काही जण हळूहळू खेळात शिरतायत. बघूया, हळूहळू गेम बदलत जाणार आहे, कारण तोच बिग बॉसचा गेम आहे. आश्चर्याच्या धक्क्याचा दरवाजा उघडणार आहे. पण मला पर्सनली असं वाटतंय की अनुश्री ही खूप चांगली प्लेअर आहे आतापर्यंत, ज्याच्यात मला असं वाटतंय की ती जरा जेन्युइन वाटते मला, योग्य ठिकाणी बोलते आहे, थोडी ती लहान आहे वयाने, पण ती चांगलं खेळते, आणि तिच्यामध्ये ना थोडंसं बदल करण्याची, शिकून पटकन वेगळं काहीतरी अडॅप्ट करण्याची जरा क्षमता मला तिच्यात
वाटतेय. करण पण चांगला खेळतोय, तो पण चांगला ऍक्टिव्ह आहे तसा. राकेश आणि सोनाली शांत आहेत, कॉन्फिडंट आहेत, पण खेळ खेळायला त्यांनी आता एक नारळ फोडला पाहिजे. विशालचं स्वरयंत्र थकलंय, पण सल्ले देऊन तो काही थकत नाहीये. प्राजक्ता दीपाली सोबत एक लाईफ टाइम कोलॅबोरेशन करण्यासाठी उत्सुक आहे हे कळून येत आहे. बाकी आता वीकेंडला काय होतंय ते आपण बघूयाच आणि मग पुढच्या रोस्टिंगच्या प्रयोगासाठी भेटूच.